मुंबई येथील साकेनाका पोलीस ठाण्यासह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचारासह हनी ट्रॅपच्या कलमान्वये गुन्हा दाखल असलेले जळगावच्या प्रफुल्ल लोढा यांच्या आज जामनेर तालुक्यातील मालमत्तांची जी आहे ईडीच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली। जवळपास सकाळी 6 वाजताच ईडीचं पथक जे आहे या ठिकाणी जामनेरमध्ये दाखल झालं होतं। 15 ते 16 कर्मचाऱ्यांचं हे पथक होतं। विशेष म्हणजे या पथकासोबत जे आहे सीआरपीएफचे शस्त्रधारी अधिकारी तसेच कर्मचारीसुद्धा होता। पोलीस बंदोबस्तामध्ये पहाटे 6 वाजेपासून प्रफुल्ल लोढा यांचं जामनेर येथील निवासस्थान असेल, जळगावचं निवासस्थान असेल, तसेच फत्तेपूर येथील मालमत्तांची चौकशी असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींची जी आहे तपासणी या ठिकाणी करण्यात आली। जवळपास 14 तास या ठिकाणी पथकाकडून ही चौकशी करण्यात आली। यामध्ये प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्ता संदर्भातले काही कागदपत्र असतील किंवा विविध बाबींची जी आहे या ठिकाणी पथकाकडून तपासणी करण्यात आली आणि या तपासणीनंतर आज जे आहे पथक या ठिकाणाहून रवाना झालेला आहे। जवळपास 6 वाजेपासून तर 7:30 वाजेपर्यंत या ठिकाणी जे आहे म्हणजे सकाळचे 6 ते रात्रीचे 7:30 वाजेपर्यंत असे जवळपास 13 तास या ठिकाणी जे आहे ईडीच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली। आता ईडीचे पथक काही सोबत काही दस्तावेज कागदपत्र या ठिकाणी घेऊन गेलेले आहे आणि नेमक्या ईडीच्या या तपासणीमधून पुढे काय तथ्य समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ईडीच्या पथकाकडून आज प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्तांच्या चौकशीच्या या प्रकाराने जे आहे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।